हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आजच्या या सेशनमध्ये मी पास्टर प्रमोद आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. शुक्रवारी गुड फ्रायडे असणार आहे आणि त्या गुड फ्रायडेच्या निमित्तानं आजचं हे सेशन मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. हा आठवडा हा पॅशन वीक म्हणून साजरा केला जातो आणि शुक्रवारी येशू ख्रिस्त मरण पावला. येशू ख्रिस्त वधस्तंभावरती असताना त्यानं जे 7 शब्द उद्गारले त्या 7 शब्दांच्या वरती मी आज प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहे आणि माझी आशा आहे की परमेश्वर तुम्हा प्रत्येकाशी नक्कीच बोलणार आहे. त्यामधला पहिला जो शब्द आहे तो शब्द आहे, हे बाप्पा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. पहिला जो शब्द आहे लूक याचा 23 अध्याय आणि 34व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे, हे बाप्पा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. या पहिल्या शब्दामध्ये आपल्याला क्षमेबद्दल आपल्याला पाहावयास मिळत आहे आणि या ठिकाणी येशू लोकांच्या बद्दल प्रार्थना करत आहे. लोकांना परमेश्वरानं क्षमा करावी यासाठी तो आपल्या पित्याजवळ विनंती करत आहे. लोक त्याला मारत आहेत, लोक त्याची चेष्टा करत आहेत, लोक त्याची मस्करी करत आहेत, त्याच्या डोक्यामध्ये काट्यांचा मुकुट घालण्यात आला, त्याच्या पोटामध्ये भाला बोकसण्यात आला. एवढ्या सगळ्या त्रासामधून येशू ख्रिस्त जात आहे आणि तरीसुद्धा जे लोक येशूला त्रास देत आहेत त्या लोकांच्यासाठी येशू काय करत आहे, प्रार्थना करत आहे आणि तो पित्याला सांगत आहे की हे लोक जे मला त्रास देत आहेत या लोकांना तू क्षमा कर म्हणत आहे. म्हणून पहिला मुद्दा जो क्षमेच्या संदर्भामध्ये आहे, आज आपण सर्वांनी विचार करूया की माझ्या जीवनामध्ये किंवा माझ्या अंतःकरणामध्ये येशू ख्रिस्तासारखी क्षमाशीलता आहे का? मी एकमेकांना क्षमा करत आहे का? म्हणून त्यासाठी आपण काही वचन वाचणार आहोत. इफिसकरास पत्र याचा 4 अध्याय आणि 32वं वचन मी तुमच्यासाठी वाचतो. ते वचन असं म्हणतं, आणि तुम्ही एकमेकाबरोबर उपकारी व कनवाळू व्हा, जशी देवानं ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा. या ठिकाणी परमेश्वराचं वचन सांगत आहे की तुम्ही एकमेकाबरोबर उपकारी व कनवाळू व्हा. तुम्ही एकमेकांच्या वरती प्रेम करा, एकमेकांच्या वरती उपकारी व्हा आणि ख्रिस्तानं जशी आपल्या अपराधांची क्षमा केलेली आहे त्याप्रमाणे आपण सुद्धा एकमेकांच्या अपराधांची क्षमा करावी अशी परमेश्वर आपल्या सर्वांच्याकडून अपेक्षा करत आहे. म्हणून आज आपण विचार करूया की येशूनं त्या क्रूस खांबावरती मरत असताना जे लोक त्याला त्रास देत होते त्या सर्व लोकांच्यासाठी त्यानं क्षमेची याचना पित्याजवळ केली. त्याप्रमाणे माझ्या जीवनामध्ये मी एकमेकांना क्षमा करत आहे का? कलसीकरास पत्र याचा 3 अध्याय 13वं वचन मी तुमच्यासाठी वाचतो. ते वचन असं म्हणतं, एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्हाणे असल्यास आपसात क्षमा करा, प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही करा. या ठिकाणी या कलसीकराच्या पत्रामध्ये देवाचं वचन आपल्याला सांगत आहे, एकमेकांचं सहन करा. आपण परमेश्वरावरती विश्वास ठेवून जीवन जगत असताना कधी कधी अनेक लोकांचा आपल्याला त्रास होईल. अनेक लोक आपल्याला मुद्दामून त्रास देण्याचा प्रयत्न करतील. एकमेकांच्या बद्दल आपल्या मनामध्ये द्वेष निर्माण होईल, एकमेकांच्या बद्दल आपल्या मनामध्ये राग निर्माण होईल. पण जो अशा प्रकारच्या परिस्थितीमधून आपण जात असताना या ठिकाणी देवाचं वचन आपल्याला सांगत आहे, कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्हाणे असल्यास, कोणाविरुद्ध आपल्या मनामध्ये वाईट विचार असल्यास, द्वेष असल्यास, राग असल्यास आपण एकमेकांना आपसामध्ये क्षमा करणं गरजेचं आहे. प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही करा. येशूनं सुद्धा आपल्या अपराधांची क्षमा केलेली आहे. आपण जर आपले पाप किंवा आपले अपराध जर आठवले असते तर आपण क्षमेच्या पात्रतेचे नव्हतो, परंतु तरी सुद्धा येशूनं त्याचं पवित्र रक्त सांडलं आणि आपल्याला आपल्या सर्व पापातून, आपल्याला आपल्या सर्व अपराधामधून त्यानं मुक्त केलं. याचं हेच कारण की परमेश्वरानं आपल्या अपराधांची आपल्याला क्षमा केलेली आहे. परमेश्वरानं आपल्याला आपल्या पापांची क्षमा केलेली आहे. प्रियानो, जर परमेश्वर आपल्या अपराधांची, आपल्या पापांची जर आपल्याला क्षमा करतो तर आपलं सुद्धा कर्तव्य आहे की आपण सुद्धा एकमेकांना क्षमा करायला पाहिजे, एकमेकांना समजून घ्यायला पाहिजे, एकमेकांच्या वरती प्रेम करायला पाहिजे, एकमेकांचं सहन करायला पाहिजे.
आणि जर एकमेकांचं चुकत असेल तर आपण एकमेकांना त्यांच्या अपराधांची क्षमा करायला पाहिजे प्रियानो. मत्तई 6वा अध्याय आणि 14 आणि 15 वचन या असं म्हणतं, कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधाची क्षमा केली तर तुमच्या स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करेल. हालेलुया. या वचनामध्ये सांगत आहे की जर आपण एकमेकांना क्षमा करत आहे, एकमेकांच्या पापांची, एकमेकांच्या अपराधांची जर आपण एकमेकांना क्षमा करत आहे, तर इथं सांगत आहे की जर तुम्ही एकमेकांना क्षमा करत आहे तर मी सुद्धा तुमच्या अपराधांची, तुमच्या पापांची क्षमा करेन. म्हणून जर आपल्याला वाटते की माझ्या अपराधांची मला क्षमा मिळायला पाहिजे, माझ्या पापांची मला जर क्षमा मिळायला पाहिजे, तर मी सुद्धा एकमेकांना क्षमा करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. पुढचं वचन सांगत आहे की परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. जर आपण एकमेकांच्या अपराधांची, एकमेकांच्या चुकांची आपापसामध्ये आपण जर क्षमा करणार नाही, तर या ठिकाणी देवाचं वचन सांगत आहे की परमेश्वर आपला जो पिता आहे, तो पिता परमेश्वर सुद्धा आपल्याला आपल्या अपराधांची क्षमा करणार नाही. म्हणून पहिला जो शब्द येशूने उच्चारला की हे बाप्पा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात ते त्यांना समजत नाही, आणि या शब्दाद्वारे परमेश्वरानं एक क्षमेचा संदेश आपल्या सर्वांना दिलेला आहे. म्हणून येशूनं या लोकांना, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना आपल्या अपराधांची, आपल्या पापांची क्षमा केली. त्याप्रमाणे आपण सुद्धा एकमेकांना क्षमा करणं हे तितकंच आवश्यक आहे. आणि जेव्हा आपण एकमेकांना क्षमा करणार तेव्हा परमेश्वर सुद्धा आपल्या अपराधांची आणि आपल्याला सुद्धा तो क्षमा करणार. तर आपल्या मनामध्ये प्रश्न येईल की मी किती वेळा क्षमा करायला पाहिजे. अनेक वेळेला अशी परिस्थिती असते की अनेक आपल्या समोरचे लोक अनेक वेळेला आपल्या समोर अपराध करतात आणि त्या लोकांच्या बद्दल आपल्या मनामध्ये एकदम राग आणि द्वेष निर्माण होतो. आणि अशा परिस्थितीमध्ये असताना कधी कधी आपलं अंतःकरण कठीण होऊन जातं आणि आपण त्यांना क्षमा करण्यासाठी तयार नसतो. म्हणून आपण किती वेळा क्षमा करणं गरजेचं आहे याबद्दल सुद्धा बायबलमध्ये आपल्याला उत्तर पाहावयास मिळतं. मत्तई 18वा अध्याय आणि 21-22 वचन असं म्हणतं की तेव्हा पेत्र त्याच्याकडे येऊन म्हणाला, प्रभूजी, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी. एक जण येशूकडे आला आणि त्याला म्हणत आहे की माझ्या भावानं माझ्या विरुद्ध अपराध केला तर मी त्याला किती वेळा क्षमा करायला पाहिजे. तेव्हा तिथं येशू त्यांना सांगत आहे की 7 वेळा काय. येशू त्याला म्हणाला, 7 वेळा असे मी तुला म्हणत नाही, तर 7च्या 70 वेळा क्षमा कर. हालेलुया. परमेश्वर या ठिकाणी एकदा क्षमा करण्याबद्दल सांगत नाही, 2दा क्षमा करण्याबद्दल सांगत नाही, 3 वेळा क्षमा करण्याबद्दल सांगत आहे, 7च्या 70 वेळा क्षमा करण्याबद्दल सांगत आहे. याचा अर्थ की जेव्हा जेव्हा अनेक लोक आपल्या विरोधात वागत असतील, आपल्याबद्दल चुका करत असतील, आपल्याला त्रास देत असतील, प्रत्येक वेळी आपल्याला एकच काम करायचं आहे आणि ते म्हणजे आपल्याला एकमेकांना क्षमा करायचं आहे. आणि जेव्हा एकमेकांना आपण क्षमा करणार तेव्हा परमेश्वर सुद्धा माझ्या अपराधांची क्षमा करणार. म्हणून पहिला शब्द हा क्षमेच्या संदर्भामध्ये आपल्याला बोध करतो. म्हणून याबद्दल आपण सर्वांनी विचार करूया. म्हणून आज आपण जर कोणाला क्षमा केलं नसेल तर परमेश्वर सुद्धा आपल्या अपराधाची क्षमा करणार नाही. म्हणून जर आपल्या अपराधाची, आपल्या पापांची जर मला क्षमा पाहिजे असेल तर मला सुद्धा एकमेकांना क्षमा करावंच लागेल. त्यानंतर दुसऱ्या शब्दाकडे आपण जाणार आहोत आणि दुसरा शब्द आहे लूक याचा 23 अध्याय आणि 43 वचनामध्ये. मी तुला खचित सांगतो की तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. येशू ख्रिस्ताबरोबर आपल्या सर्वांना माहित आहे की 2 चोरांना सुद्धा लटकवण्यात आलं आणि 2 चोरांना लटवत असताना एक जो चोर होता तो चोर काय करत आहे, परमेश्वराचा स्वीकार करत आहे आणि त्याला सांगत आहे की जेव्हा तू वैभवाने येशील तेव्हा तू माझी आठवण कर. आणि त्या चोराला येशू काय करत आहे, अभिवचन देत आहे की मी तुला खचित सांगतो की तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. याचा अर्थ की परमेश्वर त्या चोराला तारणाची खात्री देत आहे, त्याला सार्वकालिक जीवनाची खात्री देत आहे प्रियानो. म्हणून दुसरा शब्द आपल्या सर्वांना तारणाची खात्री देतो, आपल्या सर्वांना सार्वकालिक जीवनाची खात्री देतो. सार्वकालिक जीवन म्हणजे स्वर्गीय जीवन. आज प्रत्येक जण स्वर्ग मिळण्यासाठी किंवा मोक्ष मिळण्यासाठी झटत आहेत आणि येशू आपल्याला या दुसऱ्या शब्दाद्वारे त्या मोक्षाची म्हणजेच त्या तारणाची,
त्या सार्वकालिक जीवनाची आपल्याला या ठिकाणी तो खात्री करून देत आहे. त्यासाठी सुद्धा आपण काही वचनं वाचूया आणि आपण त्यावरती अधिक प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूया. प्रेषितांची कृती याचं 4 अध्याय 12वं वचन आपल्याला असं सांगतं, आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही. आपण सर्वांनी हे समजून घेणं गरजेचं आहे की तारण दुसऱ्या कोणाकडूनही मिळत नाही, आणि तारण हे फक्त परमेश्वर येशूच आपल्याला देऊ शकतो. या वचनामध्ये स्पष्ट आहे की तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही. म्हणून जर आपल्याला तारण पाहिजे असेल, आपल्याला सार्वकालिक जीवन पाहिजे असेल, तर एकच मार्ग आहे, आणि तो मार्ग म्हणजे येशू ख्रिस्त आहे. म्हणून आपल्याला येशूवरती विश्वास ठेवायचा आहे, आपल्या अंतःकरणामध्ये येशूला स्वीकारायचं आहे, आणि त्याच्यावरती विश्वास ठेवून जेव्हा आपण वचनाप्रमाणे कृती करणार, वचनाप्रमाणे वागणार, तेव्हा परमेश्वर आपलं तारण करणार आणि आपल्या सर्वांना सार्वकालिक जीवन हे नक्कीच मिळणार आहे. प्रेषितांची कृत्ये याचा 16वा अध्याय 31 वचन असं म्हणतं की ते म्हणाले, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. या वचनामध्ये विश्वास ठेवण्याच्या संदर्भामध्ये सांगत आहे. आपण सर्वजण येशूवरती विश्वास ठेवणारे लोक आहोत. याचा अर्थ की मी जर परमेश्वरावरती म्हणजेच येशूवरती विश्वास ठेवत आहे, तर माझं तारण हे नक्कीच झालेलं आहे. म्हणून आपल्या सर्वांचं तारण झालेलं आहे. परंतु हे तारण झालेलं असताना ते तारण आपल्याला शेवटपर्यंत टिकवून ठेवणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर रोमकरास पत्र याचा 10वा अध्याय आणि 10वं वचन सांगत आहे, कारण जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो, व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते. जो विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो, आणि जो मुखाने कबूल करतो त्याचं तारण होतं. आपण सर्वांनी मुखाने कबूल करणं गरजेचं आहे की येशू ख्रिस्त हाच प्रभू आहे आणि मी त्याच्यावरतीच विश्वास ठेवणार आहे असं कबूल करतो, आणि आपले अपराध आपण जे केलेले पाप आहेत ते आपण परमेश्वरासमोर कबूल करून आपल्या पापांची, अपराधांची जेव्हा आपण क्षमा मागतो, तेव्हा तो परमेश्वर आपल्या पापांची क्षमा करतो आणि आपल्या सर्वांचं तारण होतं. प्रियानं, म्हणून येशूनं आपल्याला तारणाची खात्री दिलेली आहे. ज्याप्रमाणे त्या चोराला तो म्हटला की तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील, त्याप्रमाणे आपण जर आपल्या प्रभूवरती विश्वास ठेवणारे लोक आहोत, आपल्या प्रभूला आपल्या जीवनामध्ये तारणारा म्हणून जर स्वीकारलेला आहे, तर याचा अर्थ की आपल्या सर्वांचं तारण झालेलं आहे. परंतु हे तारण टिकवणं सुद्धा तितकंच महत्व आहे. टिकवण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे ते आपण पाहणार आहोत. मत्तयाचा 7वा अध्याय आणि 21वा वचन आपल्या सर्वांच्या परिचयाचं असेल. हे वचन असं म्हणतं की मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. आपण येशूचा स्वीकार केला, आपण येशूवरती विश्वास ठेवला, आपलं तारण झालं. इथंच आपल्याला थांबायचं नाही, तर इथून पुढं आपल्याला नेहमी त्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगायचं आहे. परमेश्वरानं जे वचन आपल्याला दिलेलं आहे त्याचं धर्मशास्त्र ते काटेकोरपणे पालन करायचं आहे, आणि त्यानं जो आपल्याला आत्मा दिलेला आहे त्या आत्म्याच्या प्रेरणेनं आपल्याला चालायचं आहे, आणि नेहमी आपल्याला परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे, परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आपल्याला जीवन जगायचं आहे. म्हणून या ठिकाणी सांगत आहे, प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गामध्ये होणार नाही. आपण फक्त मुखानं प्रभूजी म्हणत बसलो आणि जर आपण वचनाप्रमाणे वागत नाही, जर आपण परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जर जीवन जगत नाही, तर आपण आपलं तारण टिकवू शकत नाही. म्हणून येशूने आपल्या सर्वांना तारणाची खात्री दिलेली आहे. येशू या जगामध्ये यासाठीच आला की आपल्याला सार्वकालिक जीवन मिळावं, आपलं तारण व्हावं, आपला उद्धार व्हावा. परंतु आपण जेव्हा येशूवरती विश्वास ठेवणार, त्याचा स्वीकार करणार आणि त्याच्या वचनाप्रमाणे जेव्हा आपण वागणार, तेव्हाच आपलं तारण होणार आहे आणि तेव्हाच आपल्याला सार्वकालिक जीवन मिळणार आहे. म्हणून येशूनं जो दुसरा शब्द उद्गारला, त्या दुसऱ्या शब्दाद्वारे आपल्या सर्वांना त्यानं तारणाची खात्री दिलेली आहे. प्रियानो, किती आनंदाची गोष्ट आहे. त्यानंतर आपण तिसऱ्या शब्दाकडे जाणार आहोत. तिसरा शब्द आहे योहान याचा 19 अध्याय आणि 26-27 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. बाई पहा, हा तुझा मुलगा, पहा ही तुझी आई. येशू ख्रिस्त वधस्तंभावरती मरण पावत असताना येशू ख्रिस्ताचा जो प्रिय शिष्य आहे, त्या प्रिय शिष्याकडे येशू आपल्या आईची जबाबदारी सोपवत आहे. प्रियानो, म्हणून
तो शिष्याला म्हणत आहे आणि त्या आईला, त्याच्या आईला म्हणजेच मरियेला तो म्हणत आहे की हा तुझा मुलगा, आणि आपल्या शिष्याला म्हणत आहे की ही तुझी आई. येशू देव होता आणि येशू मरण पावत असताना तो प्रामाणिकपणे आपल्या आईची जबाबदारी शिष्यांच्या वरती सोपवून देत आहे. याद्वारे तो हे दर्शवत आहे की आईचे हाल होऊ नयेत किंवा आईचा चांगला सांभाळ व्हावा. आईची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी त्या शिष्यांच्या वरती सोपवून देत आहे प्रियानो. म्हणून आज आपण विचार करूया की माझ्या जीवनामध्ये जे नातेसंबंध आहेत ते नातेसंबंध मी कशा प्रकारे टिकवण्याचा प्रयत्न करत आहे. भले मग माझ्या आईवडिलांचा नातेसंबंध असेल, पती पत्नीमधील नातेसंबंध असेल, पिता आणि लेकरं यांच्यामधला नातेसंबंध असेल, आपले नातेवाईक असतील त्यांच्यामधला नातेसंबंध असेल प्रियानो. मी माझे नातेसंबंध कशा प्रकारे प्रस्थापित करत आहे, मी माझे नातेसंबंध कशा प्रकारे मजबूत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे प्रियानो. म्हणून येशू या जगामध्ये सेवा करत होता. तो मरण पावला, परंतु मरत असताना देखील त्यानं त्याच्या आईची जबाबदारी त्याच्या प्रिय शिष्यावरच्या वरती सोपवली आणि त्यानं आपली जबाबदारी पार पाडली प्रियानो. म्हणून त्या संदर्भामध्ये आपण काही वचनं वाचूया. मार्क याचा 7वा अध्याय आणि 10वे वचन आपण वाचूया की कारण मोशेने सांगितलं आहे की तो आपला बाप व आपल्या आई यांचा मान राख, आणि जो कोणी आपल्या बापाची किंवा आईची निंदा करतो त्याला देहांत शिक्षा व्हावी. या वचनामध्ये सांगत आहे की मोशेनं नियमशास्त्र सांगितलं होतं आणि 10 आज्ञा परमेश्वरानं मोशेच्या द्वारे दिल्या. त्या आज्ञेमध्ये सुद्धा देवाचं वचन सांगत आहे की तो आपल्या आईवडिलांचा मान राख, त्यांचा सन्मान कर. आज आपण सर्वांनी विचार करूया की ज्या आईवडिलांनी मला जन्म दिला, ज्या आईवडिलांनी मला हे जग दाखवलं, या जगामध्ये ज्या आईवडिलांनी मला आणलं, त्या आईवडिलांचा मी सन्मान करत आहे का? त्या आईवडिलांचा मी मान राखत आहे का? त्या आईवडिलांची मी काळजी घेत आहे का? त्या आईवडिलांच्या वरती मी येशूसारखं प्रेम करत आहे का? येशूनं ते प्रेमाचं प्रतीक आहे प्रियानं. त्यानं जबाबदारी आपल्या शिष्यांच्या वरती सोपवली. याचा अर्थ की येशू आपल्या आईवरती प्रेम करत होता. त्याप्रमाणे आपण सर्वांनी विचार करूया, मी माझ्या आईवडिलांच्या वरती प्रेम करत आहे का? त्यांना मी सांभाळत आहे का? त्यांची काळजी घेत आहे का? त्यांच्या वाईट परिस्थितीमध्ये मी त्यांच्यासोबत उभा आहे का? सध्याची परिस्थिती आपल्या सर्वांना माहीत आहे की आज शिकलेली पिढी आहे. शिकलेली पिढी काय करत आहे? वडिलांचा लोकांना त्रास होतो. काही वेळेला अडाणी आईवडील असल्यानंतर लोकांना ते त्यांच्या लेकरांना ते अभिमानास्पद वाटत नाही. त्यामुळे अनेक लेकरं आपल्या आईवडिलांना अनाथाश्रममध्ये सोडत आहेत. सगळं काही चांगलं आहे, पैसा अडका सगळं काही व्यवस्था येत आहे, परंतु आईवडील त्यांच्यासोबत नाही पाहिजेत. अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये जर आपण जात असेल तर आज आपण थोडं थांबून विचार करण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे येशूनं आपल्या आईवरती प्रेम केलं आणि त्याचं प्रतीक हेच त्यानं दाखवले की त्यानं आपल्या आईची जबाबदारी आपल्या प्रिय शिष्यांच्या वरती सोपवली. त्याप्रमाणे मी माझ्या आईवडिलांचा मान सन्मान करत आहे का? त्यांचा आदर करत आहे का? त्यांची काळजी घेत आहे का? त्यांच्यावरती प्रेम करत आहे का? याचं आपण सर्वांनी परीक्षण करणं गरजेचं आहे. इफिसकरास पत्र याचा 6वा अध्याय 2 आणि 3 वचन. आपला बाप व आपली आई यांचा मान राख, यासाठी की तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायू व्हावे. इथे सांगत आहे की जर आपण आपल्या आईवडिलांचा मान राखला, त्यांचा सन्मान केला, त्यांच्यावरती प्रेम केलं, त्यांची काळजी घेतली, तर आपलं नक्कीच कल्याण होणार आहे. इथे सांगत आहे की तुझे कल्याण व्हावे आणि पृथ्वीवर दीर्घायू व्हावे. आपल्याला दीर्घायुष्य मिळणार आहे प्रियानो. आपण आपल्या आईवडिलांचा मान राखला, त्यांचा सन्मान केला, त्यांची काळजी घेतली, त्यांच्यावरती प्रेम केलं, तर आपलं कल्याण हे नक्कीच होणार आहे. त्याचप्रमाणे आपल्याला दीर्घायुष्य सुद्धा मिळणार आहे. म्हणून ज्या आईवडिलांनी आपल्याला हे जग दाखवलं किंवा आपल्यासाठी इतकं त्यांनी झटले, त्याने इतकं आपल्यासाठी कष्ट केलं, त्या आईवडिलांचा आपल्याला मान राखायचा आहे, त्यांचा सन्मान करायचा आहे, त्यांच्यावरती प्रेम करायचं आहे, त्यांची काळजी घ्यायची आहे. योहान 19 आणि 26-27 वचन आपण वाचलेलंच आहे. यामध्ये 3रा शब्द आपण पाहिलेला आहे की मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, बाई पहा हा तुझा मुलगा. येशू त्या शिष्याला आणि त्याच्या आईला म्हणत आहे की बाई हा पहा तुझा मुलगा. तो प्रिय येशूचा शिष्य त्याला मुलाची उपमा देऊन तो मुलासारखी ओळख करून देत आहे त्याच्या आईला. येशूच्या अंतःकरणामध्ये किंवा येशूच्या मनामध्ये त्याच्या आईबद्दल असणारं प्रेम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणून 3रा जो शब्द आपण पाहिला की बाई पहा हा तुझा मुलगा आणि पहा ही तुझी आई. याद्वारे परमेश्वर आपल्याला आपले नातेसंबंध घट्ट असावेत यासाठी आपल्याला बोध करत आहे. आपण आपल्या आईवडिलांचा मान राखावा, आपण आपल्या आईवडिलांचा सन्मान करावा, आपण आपल्या आईवडिलांच्या वरती नेहमी प्रेम करावं, त्यांच्या अडचणीमध्ये आपण नेहमी त्यांच्यासोबत उभं राहावं, ही परमेश्वर आपल्या सर्वांच्याकडून अपेक्षा करत आहे.
म्हणून आज आपण विचार करूया की आपले नातेसंबंध कसे आहेत, आपल्या आईवडिलांच्या सोबत नातेसंबंध कसे आहेत, पती पत्नी या दोघांच्या मधील आपले नातेसंबंध कसे आहेत, वडील आणि मुलं यांच्यामधले नातेसंबंध कसे आहेत, नातेवाईकांच्या मधले आपले नातेसंबंध कसे आहेत. आपण येशूवरती विश्वास ठेवतो याचा अर्थ की आपण त्यांना सोडून द्यायला पाहिजे किंवा आपले नातेसंबंध तोडून टाकायला पाहिजे असं नाही. कधी कधी जर इतर धर्माचे लोक असतील तर आपण त्यांच्यापासून लांब राहायला पाहिजे, परंतु आपलं कर्तव्य आहे की आपण सर्व नातेवाईकांच्या वरती आपल्याला प्रेम करायचं आहे. आपण जेव्हा प्रेम करणार तेव्हाच ती ख्रिस्ताची प्रीती त्यांना समजणार, तेव्हाच तो ख्रिस्त त्यांना कळणार आहे प्रियानो. म्हणून तिसऱ्या शब्दाद्वारे परमेश्वर नातेसंबंध घट्ट करण्यासाठी, नातेसंबंध भक्कम करण्यासाठी परमेश्वर आपल्या सर्वांना बोध करू इच्छित आहे. त्यानंतर चौथा शब्द आपण पाहणार आहोत. मत्ती याचा 27 अध्याय 46 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मार्क याचा 15 अध्याय आणि 34 वचनामध्ये आपल्याला चौथा शब्द पाहायला मिळत आहे. यामध्ये येशू म्हणत आहे की माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. येशू मरण पावत आहे आणि येशूनं आपल्या सर्वांचं पाप स्वतःवरती घेतलं प्रियानो, आणि त्यानं आपल्या सर्वांचं पाप स्वतःवरती घेतल्यामुळं तो स्वतः पापी झाला आणि तो पापी झाल्यामुळे त्याला त्या पापाच्या बद्दल परिणाम भोगावा लागला आणि त्यामुळे त्याला त्या क्रूसखांबावरती चढावं लागलं प्रियानं. कारण पापाचं वेतन मरण आहे. जर येशूनं आपल्या सर्वांचं पाप घेतलं तर तो पापी झाला आणि पापासाठी त्याला मरावं लागणार आहे प्रियानं. हा त्याच्यासाठी सुद्धा नियम सारखाच आहे, आपल्यासाठी सुद्धा तो नियम सारखाच आहे. म्हणून पित्यानं आपल्या सर्वांचं पाप त्याच्यावरती घातलं आणि आपल्या सर्वांच्या पापासाठी येशू मरण पावला प्रियानं. येशू या जगामध्ये धर्मस्थापन करायला किंवा पंथ स्थापन करायला तयार करण्यासाठी या जगामध्ये आला नाही, तर तो आपल्या सर्वांचं पाप धुवून टाकण्यासाठी, आपल्याला पापातून मुक्त करण्यासाठी येशू या जगामध्ये आला. म्हणून योहान 3:16 सांगत आहे की देवानं जगावरती एवढं प्रेम केलं की त्यानं आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की आपला नाश होऊ नये तर आपल्याला सार्वकालिक जीवन मिळावं. आपल्या सर्वांचा नाश होऊ नये तर आपल्याला सार्वकालिक जीवन मिळावं, आपल्याला पापातून मुक्तता मिळावी, यासाठी परमेश्वरानं येशूला या जगामध्ये पाठवलं. म्हणून आपण चौथ्या शब्दावरती आहोत की हे देवा माझ्या देवा तू माझा त्याग क्या केलास. येशू पापी झाला आणि येशूचा सुद्धा पित्यानं त्याग केला, कारण पिता परमेश्वर हा पवित्र आहे आणि जर येशू हा अपवित्र झाला आपल्या सर्वांच्या पापामुळं आणि त्यामुळं तो परमेश्वरापासून विभक्त झाला आणि ती विभक्त झालेली भावना या ठिकाणी येशू व्यक्त करत आहे प्रियानो. माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. येशू पापी झाला आणि पाप आणि पवित्रता ही एकत्र राहू शकत नाही, प्रकाश आणि अंधकार ही एकत्र राहू शकत नाही. त्यामुळे पित्याला आपल्या पुत्राचा त्याग करावा लागला. म्हणून येशू त्या ठिकाणी आक्रोश करत आहे आणि पित्याला विचारत आहे की पित्या तू माझा त्याग का केलास. परंतु पित्याचा नियम सर्वांसाठी सारखा आहे. येशूनं पाप केलं, त्या पापाचा परिणाम त्याला पित्यापासून विभक्त व्हावं लागेल. आपण सुद्धा जेव्हा पाप करणार तेव्हा आपल्याला सुद्धा पित्यापासून, परमेश्वरापासून विभक्त व्हावंच लागणार प्रियानो. कारण पाप, अपवित्रता आणि पवित्रता ही कधीच एकत्र राहू शकत नाही. आपण विश्वास ठेवून जीवन जगत असताना आपण पापामध्ये कधीच जीवन जगू शकत नाही प्रियानो. त्यासाठी आपण वचन वाचा की यशाया 53 आणि 6 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बहकून गेलो होतो, आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता, अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याचवर लादले. या ठिकाणी सांगत आहे की आपण सर्वांनी आपापला मार्ग धरला होता. आपल्याला वाटते त्याप्रमाणे आपण जीवन जगत होतो, आपल्या मनाला पटेल त्याप्रमाणे आपण सगळ्या काही गोष्टी करत होतो आणि आपापला मार्ग आपण सर्वांनी धरलेला होता. आपल्या सर्वांचं पाप परमेश्वरानं त्याच्यावरती लादलं. याचा अर्थ की आपल्या सर्वांचं पाप परमेश्वरानं येशू ख्रिस्तावरती लादलं आणि त्या पापामुळं त्याला त्या वधस्तंभावरचं मरण सहन करावं लागलं. आपण पापी होतो, त्यामुळेच आपण देवापासून खूप लांब गेलो होतो. म्हणून येशू या जगामध्ये आला, त्याने आपल्या सर्वांसाठी स्वतःचं बलिदान दिलं आणि आपण जे परमेश्वरापासून लांब गेलेलो होतो त्या आपल्या सर्वांसाठी येशूनं मार्ग खुला केला आणि आपल्याला त्यानं देवाजवळ नेलं प्रियानो. आणि जर आपण पुन्हा पापामध्ये जीवन जगत आहोत तर आपण परमेश्वरापासून लांब जाण्याचा प्रयत्न करत आहोत प्रियानो. कारण परमेश्वर हा पवित्र आहे आणि जर आपण अपवित्र आहोत, पाप करत आहोत, तर आपण त्या पवित्र परमेश्वरापासून लांब जात आहोत. रोमकरास पत्र याचा 3 अध्याय 23 वचन सांगत आहे, कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. सर्वांनी पाप केलेले आहे. जगामध्ये जेवढे लोक आहेत त्या सर्वांनी पाप केलेलं आहे आणि आपण सुद्धा पाप केलेला आहोत. आपण परमेश्वराच्या विरोधात अपराध केलेले आहेत आणि जर आपण पापी आहोत तर आपण देवाच्या गौरवाला उणे पडलेलो आहोत. आपण देवापासून लांब गेलेलो आहोत प्रियानो.
रोमकरास पत्र याचा 6वा अध्याय 12 आणि 13 वचन सांगत आहे, यास्तव तुम्ही आपल्या शरीर वासनाच्या अधीन न व्हावे म्हणून पापाने तुमच्या मर्त्य शरीरात राज्य करू नये आणि तुम्ही आपले अवयव अनीतीचे साधने होण्याकरता पापाला समर्पित करत राहू नका, तर मेलेल्यातून जिवंत झालेले असे स्वतःच देवाला समर्पण करा. आपले अवयव नीतीची साधने होण्याकरता देवाला समर्पण करा. या वचनामध्ये देवाचं वचन सांगत आहे की आपल्याला शरीर वासनांच्या अधीन राहायचं नाही, आपल्याला पापाच्या अधीन राहून जीवन जगायचं नाही, तर आपल्याला आपले जे अनीती करण्यासाठी प्रोत्साहन देणारे जे अवयव आहेत त्यांना आपण नियंत्रणामध्ये आणून आपल्याला पापाला समर्पण करायचं नाही. पापापासून नेहमी आपल्याला लांब राहायचं आहे प्रियानो. जेव्हा आपण पाप करत राहणार तेव्हा आपण त्या महान परमेश्वरापासून आपण लांब होणार आणि लांब गेल्यानंतर आपला नाश हा नक्कीच होणार आहे. आणि परमेश्वर या जगामध्ये यासाठीच आला आणि त्या परमेश्वराने येशूला या जगामध्ये यासाठीच पाठवलं की आपल्या कोणाचाही नाश होऊ नये, तर आपल्याला पापातून मुक्तता मिळावी आणि आपण त्या महान परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जावं. आपण परमेश्वरापासून जे लांब गेलेलो होतो आपण पुन्हा त्या महान परमेश्वराच्या जवळ जावं. यासाठीच हा मार्ग परमेश्वराने आपल्यासाठी मोकळा केला येशू ख्रिस्ताच्या मरणाद्वारे. प्रियानो, येशू ख्रिस्त मरण पावला, आपल्या पापासाठी तो मरण पावला आणि त्या मरणाद्वारे येशूने आपल्या सर्वांच्यासाठी मार्ग मोकळा केला. आपण पापामुळे परमेश्वरापासून लांब गेलेलो होतो, येशूने आपलं पाप घेतलं, आपल्याला पापातून मुक्तता केले आणि आपल्याला पुन्हा त्या परमेश्वराच्या जवळ तो घेऊन गेलेला आहे. म्हणून ज्याप्रमाणे हा आपण जो 4था शब्द पाहत आहोत की माझ्या देवा तू माझा त्याग का केलास, परमेश्वरापासून लांब जाण्याची वेदना या ठिकाणी येशू सांगत आहे प्रियानो. म्हणून आपण सुद्धा परमेश्वरापासून लांब जाता कामा नये, कारण परमेश्वर तुमच्यावरती खूप प्रेम करत आहे, परमेश्वर माझ्यावरती खूप प्रेम करत आहे. परमेश्वरानं आपल्या सर्वांच्या पापासाठी, आपल्या सर्वांचं पापातून मुक्तता होण्यासाठी त्यानं एकुलता एक मुलाचा बळी दिलेला आहे, एकुलता एक मुलाचा येशूचं अर्पण आपल्या सर्वांच्यासाठी केलेलं आहे. म्हणून आपण त्याची किंमत ठेवणं गरजेचं आहे. आपण येशू समजलेला असताना, आपल्याला परमेश्वराची ओळख झालेली असताना आपण पुन्हा आपलं जीवन पापामध्ये ठेवता कामा नये, आपण पुन्हा पाप करत राहता कामा नये प्रियानो. म्हणून इथं येशू आक्रोश करत आहे, येशू प्रार्थना करत आहे की हे माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. पाप करत राहून आपल्याला परमेश्वरापासून लांब जायचं नाही प्रियानो. त्यानंतर 5वा शब्द येशू उद्गारत आहे की योहान याचा 19 अध्याय आणि 28 वचन की मला तहान लागलेली आहे. येशू त्या वधस्तंभावरती लटकलेला आहे आणि त्याला तहान लागलेली आहे आणि तहान लागलेली असताना तिथले जे रोमन सैनिक होते त्यांनी काय केले, त्याला आंब पाजले. येशू तहानलेला आहे, तहानेनं तो व्याकुळ झालेला आहे, तो पाण्यासाठी तडफडत आहे प्रियानो. ती तळमळ आणि ती तडफड या वचनाद्वारे आपल्याला, या शब्दाद्वारे आपल्याला पाहावयास मिळते की मला तहान लागलेली आहे. त्याप्रमाणे आपण सर्वांनी विचार करूया की मला आध्यात्मिक गोष्टीची तहान लागलेली आहे का, मी आध्यात्मिक गोष्टीबद्दल मी तहानेने व्याकुळ झालेला आहे का. ज्याप्रमाणे स्तोत्रकर्ता 42 अध्याय आणि 1 आणि 2 वचन असं म्हणतं की हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी ताणलेला झाला आहे. मी केव्हा देवा समोर येऊन त्याचे दर्शन घेईन. किती सुंदर स्तोत्र आहे प्रियानो. 1 आणि 2 वचनामध्ये स्तोत्रकर्ता सांगत आहे की हरिण जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते, हरणाला जेव्हा तहान लागते तेव्हा ते जंगलामध्ये इकडं तिकडं तडफडत असतं, इकडं तिकडं फिरत असतं आणि ते पाण्याच्या शोधामध्ये तळमळत असतं प्रियानो. त्याप्रमाणे आज आपण परमेश्वरासाठी अशी तडफड आपल्या मनामध्ये निर्माण होत आहे का. परमेश्वराला भेटण्यासाठी, आध्यात्मिक गोष्टींना महत्त्व देण्याची तडफड आपल्या जीवनामध्ये आहे का, याचं आपण परीक्षण करायला पाहिजे. येशूमध्ये असणारी ती तळमळ आपल्याला पाहायला मिळते की मला तहान लागलेली आहे. त्याप्रमाणे मला आध्यात्मिक गोष्टींची तहान लागलेली आहे का, मला प्रार्थनेची तहान लागलेली आहे का, मला वचनाची तहान लागलेली आहे का प्रियानो. आपण सर्वांनी परीक्षण करणं गरजेचं आहे. म्हणून या वचनानुसार की हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलते, म्हणून आपण सुद्धा सर्वांनी आध्यात्मिक गोष्टीसारखं, त्या हरणासारखं तळमळ आपल्यामध्ये असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्याला हरणासारखं बनायचं आहे. आध्यात्मिक गोष्टीमध्ये आपली तळमळ असायला पाहिजे प्रियानो. प्रार्थनेसाठी असणारी तळमळ, वचन वाचण्यासाठी असणारी तळमळ, रविवारी चर्चला जाण्यासाठी असणारी तळमळ प्रियानो.
त्यासाठी आणखीन एक वचन वाचायचं की स्तोत्र संहिता याचा 122 आणि पहिलं वचन हे सुद्धा खूप सुंदर आहे. मला खूप हे वचन आवडतं. या ठिकाणी सांगत आहे स्तोत्रकर्ता की आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला. आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ, मंदिरामध्ये जाऊ, त्याची आराधना करू, त्याची भक्ती करू, त्याला महिमा देऊ असं जेव्हा लोकांनी मला सांगितलं की आपण आता मंदिराकडे जाणार आहोत, तेव्हा इथं सांगत आहे की तेव्हा मला आनंद झाला. प्रेज लॉर्ड. आपल्याला रविवारी चर्चमध्ये जाण्यासाठी आनंद होतो का? आपल्याला देवाचं वचन वाचण्यामध्ये आनंद होतो का? आपल्याला प्रार्थना करण्यामध्ये आनंद वाटतो का? जर वाटत नसेल, आपल्याला थांबून विचार करण्याची गरज आहे. आपण प्रार्थना आनंदानं उल्हासानं करायला पाहिजे. आपण वचन आनंदानं उल्हासानं वाचायला पाहिजे. आपण रविवारी प्रार्थनेमध्ये भक्तीमध्ये आनंदानं उल्हासानं जायला पाहिजे. तेव्हाच परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करणार. म्हणून स्तोत्रकर्ता सांगत आहे की परमेश्वराच्या घराकडे जाऊ असं जेव्हा ते म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला. आपण आध्यात्मिक गोष्टीसाठी तळमळ आपल्या मनामध्ये पाहिजे. देवाला शोधण्याची तळमळ आपल्या मनामध्ये पाहिजे. प्रार्थना करण्याची तळमळ पाहिजे. देवाचं वचन वाचण्याची तळमळ पाहिजे. रविवारी चर्चमध्ये सहभागी होण्याची तळमळ पाहिजे. देवाची भक्ती आणि आराधना करण्याची तळमळ आपल्या जीवनामध्ये आहे का, याचं आपण सर्वांनी परीक्षण करायला पाहिजे. 5वा शब्द येशूचा की मला तहान लागलेली आहे. त्या शब्दाप्रमाणे आपण सर्वांनी आपल्या अंतःकरणाला प्रश्न विचारूया की मला आध्यात्मिक गोष्टींची तहान लागलेली आहे का? मी आध्यात्मिक गोष्टींसाठी तळमळत आहे का, याचा आपण सर्वांनी विचार करायला पाहिजे. जर ती तळमळ नसेल तर आपण पुन्हा ती तळमळ जागृत करून आपण प्रभूमध्ये वाढणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून ती तळमळ आपल्याला तशीच ठेवायची आहे. कधीकधी आपण सुरुवातीला जेव्हा प्रभूमध्ये असतो तेव्हा ती तळमळ आपल्याला पाहायला मिळते, परंतु हळूहळू आपली ती तळमळ किंवा ती आध्यात्मिक गोष्टीबद्दलची आवड किंवा आध्यात्मिक गोष्टीबद्दलचं जे पॅशन आहे ते कधीकधी कमी होऊन जातं प्रियानं. त्यामुळे आपण कधीकधी रविवारी चर्च चुकवतो. कधीकधी आपण देवाचं वचन वाचायला महत्त्व देत नाही. त्यामुळंच आपण देवाची प्रार्थना करायला सुद्धा महत्त्व देत नाही. म्हणून आपल्याला पुन्हा त्या हरणासारखं बनायचं आहे. पुन्हा आपल्याला ते तहान आपल्याला जागृत करायचे, आध्यात्मिक गोष्टींची तहान आपल्याला जागृत करायची आहे. आपल्याला तहानलेलं बनायचं आहे नेहमी प्रभूच्या गोष्टीसाठी प्रियानं. त्यानंतर 6वा शब्द परमेश्वराने त्या क्रूसखांबावरती उद्गारला, तो म्हणजे योहान याचा 19 अध्याय आणि 30वं वचन, आता सर्व पूर्ण झालेले आहे. हालेलुया. येशू त्या शब्दाद्वारे सांगत आहे की मला जी परमेश्वरानं जबाबदारी दिली होती किंवा परमेश्वरानं मला जे काम दिलेलं होतं ते मी पूर्ण केलेलं आहे. त्या कामामध्ये मी कोणतीच कसर राहू दिली नाही. येशूला कोणतं काम दिलेलं होतं पित्यानं? पित्यानं त्याला या जगाच्या पापासाठी मरण्यासाठी त्या क्रूसखांबावरचं मरण सहन करण्याचं काम दिलेलं होतं. ते काम खूप अवघड होतं, परंतु येशूनं ते स्वीकारलं आणि ते मरण्याचं काम त्यानं पूर्ण केलं. या जगाचं पाप त्यानं स्वतःवरती घेतलं. परमेश्वरानं ते काम दिलेलं होतं आणि तो त्या वधस्तंभावरती मरण पावला. त्यानं असह्य वेदना तुमच्यासाठी माझ्यासाठी सहन केल्या, परंतु पित्यानं ते सांगितलेलं होतं त्यामुळे त्यानं ते प्रामाणिकपणे पूर्ण केलं. प्रियानं, ज्याप्रमाणे येशूनं त्याचं काम पूर्ण केलं, ज्याप्रमाणे येशूनं त्याची जबाबदारी पूर्ण केली, त्याप्रमाणे आपण सर्वजण विचार करूया की परमेश्वरानं प्रत्येक विश्वासणाऱ्यावरती काही ना काही आध्यात्मिक गोष्टीबद्दलची जबाबदारी दिलेली आहे. ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडत आहे का? हा प्रश्न आपण आपल्या अंतःकरणाला विचारणं गरजेचं आहे. जेव्हा येशू स्वर्गारोहण होत असताना त्यानं सर्व शिष्यांना एक आज्ञा दिलेली आहे. त्या आज्ञेबद्दल आपण थोडक्यामध्ये पाहूया. मार्क याचा 16वा अध्याय आणि 15 वचन असं म्हणतं, मग त्याने त्यांना सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. या ठिकाणी येशू स्वर्गामध्ये जात असताना त्यानं एक शेवटची आज्ञा प्रत्येक विश्वासणाऱ्याला दिली. ज्यांच्याकडे बायबल आहे, जे परमेश्वरावरती विश्वास ठेवत आहे, त्या प्रत्येकाला ही आज्ञा परमेश्वराने दिलेली आहे की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. प्रत्येक विश्वासणाऱ्याचं काम आहे की आपण ज्यांना सुवार्थ माहीत नाही, ज्यांना येशू माहीत नाही, त्यांना आपल्याला सुवार्थ सांगायची आहे, त्यांना येशूबद्दलची ओळख करून द्यायची आहे. प्रियानो, मत्तय 28 अध्याय आणि 18 ते 20 वचन असं म्हणतं की तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर जे अधिकार मला दिलेला आहे, तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा. त्यांना पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही तुम्हाला आज्ञा केले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे. या ठिकाणी सुद्धा मत्तच्या पुस्तकामध्ये येशू सांगत आहे
की सर्व लोकांना सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. मला सर्व अधिकार दिलेले आहेत, त्या अधिकाराचा तुम्ही उपयोग करा. आणि ते सांगत आहे की तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा. या ठिकाणी ख्रिश्चन बनवा सांगत नाही. परमेश्वराच्या पवित्र शास्त्रामध्ये ख्रिश्चन बनण्याबद्दल आपल्याला काहीच आढळत नाही प्रियानो. परमेश्वर हा जीवन बदलण्यासाठी आला. परमेश्वर येशू या जगामध्ये सार्वकालिक जीवन देण्यासाठी आला, धर्म स्थापन करायला आला नाही. इथं सांगत आहे की सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, सर्व राष्ट्रातील लोकांना सुवार्थ सांगा. ही जबाबदारी प्रत्येक विश्वासणाऱ्यावरती सोपवलेली आहे. सुवार्थ सांगणं हे फक्त पालकांचं काम आहे, सुवार्थ सांगणं हे फक्त देवाच्या सेवकांचं काम आहे असं म्हणून चालणार नाही. जे विश्वास ठेवणारे लोक आहेत, या जगामध्ये जेवढे विश्वासणारे लोक आहेत, त्या प्रत्येकाचं काम आहे की आपल्याला सुवार्थ सांगायचं. ज्या लोकांना येशूची ओळख नाही त्यांना येशूची ओळख करून द्यायची आहे. हे काम परमेश्वरानं आपल्या प्रत्येकाला दिलेलं आहे. ही जबाबदारी परमेश्वरानं आपल्या प्रत्येकाला दिलेली आहे. आणि ही जबाबदारी आपण कशा प्रकारे पार पाडत आहोत हे याचं आपण सर्वांनी परीक्षण करायला पाहिजे प्रियानं. देवाने सर्वांवर सोपवलेली जबाबदारी आपण पूर्ण करीत आहोत का? आपण सुवार्थ सांगत आहोत का? आपण लोकांना शिष्य बनवण्यासाठी आपण कारणीभूत होत आहोत का? हे प्रश्न आपण आपल्या अंतःकरणामध्ये विचारूया. जर आपण प्रभूसाठी काहीच काम करत नसेल तर आज आपण निश्चय करूया की मी परमेश्वरासाठी दिलेली जबाबदारी पूर्ण करणार आहे, परमेश्वराने दिलेले काम मी पूर्ण करणार आहे. म्हणून 6वा येशूचा शब्द आहे की आता पूर्ण झालेलं आहे. येशू त्या शब्दाद्वारे सांगत आहे की परमेश्वरानं पित्यानं मला जे काम सोपवून दिलेलं होतं ते मी प्रामाणिकपणे पूर्ण केलेलं आहे. त्याप्रमाणे आपण सर्वांनी विचार करूया की परमेश्वरानं मला जे सुवार्थेचं काम दिलेलं आहे किंवा त्याच्या व्यतिरिक्त परमेश्वरानं काहीतरी उद्देश आपल्यासमोर ठेवलेले आहेत किंवा परमेश्वरानं काही विजन आपल्याला जर दिलेलं आहे तर ते विजन मी प्रामाणिकपणे पूर्ण करत आहे का? जर आपल्याकडे विजन नसेल तर परमेश्वरानं सुवार्थेचं काम हे प्रत्येकाला दिलेलं आहे, ते सुवार्थेचं काम मी प्रामाणिकपणे पूर्ण करत आहे का? जी सुवार्थेची जबाबदारी आपल्याला दिलेली आहे ती प्रामाणिकपणे मी पार पाडत आहे का? याचं आपण सर्वांनी परीक्षण करणं गरजेचं आहे. म्हणून परमेश्वराची जबाबदारी किंवा परमेश्वराने दिलेलं काम आपण कशा प्रकारे करीत आहोत? आपण आपल्या संसारामध्ये व्यस्त आहोत का? आपण या जगातील सर्व गोष्टींमध्ये व्यस्त आपण होऊन जातो आणि त्यामुळे आपण देवाच्या कामाकडे आपण लक्ष देत नाही. म्हणून आपल्याला सध्या जागृत होणं गरजेचं आहे. या गुड फ्रायडेच्या निमित्तानं आपल्याला जागृत व्हायचं आहे आणि आपल्याला निश्चय करायचं की मी परमेश्वराने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार आहे. मी प्रभूसाठी काम करणार आहे, प्रभूसाठी मी काहीतरी करणार आहे असा उद्देश ठेवून आपण जीवन जगूया. परमेश्वर नक्कीच तुम्हाला आशीर्वादित करेल आणि त्या उद्देशामध्ये परमेश्वर तुम्हाला नक्कीच सफळ करेल आणि तुमच्याद्वारे अनेक लोक प्रभूच्या राज्यामध्ये येतील, अनेक लोक खऱ्या देवाला ओळखतील प्रियानो. आणि त्याद्वारे परमेश्वर तुमची नक्कीच वाहवा करेल आणि तुमच्याबद्दल परमेश्वर नक्कीच आनंदी असेल प्रियानो. म्हणून आता सर्व पूर्ण झालेले आहे. त्याप्रमाणे येशूनं त्याची जबाबदारी पूर्ण पाडली, येशूनं त्याला दिलेलं काम प्रामाणिकपणे पूर्ण केलं. त्याप्रमाणे मला दिलेलं काम किंवा मला दिलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडत आहे का याचं आपण सर्वांनी परीक्षण करूया. त्यानंतर शेवटचा शब्द येशूनं उद्गारला की हे बाप्पा मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. येशू म्हणत आहे की हे बाप्पा, हे पित्या, माझा आत्मा मी तुझ्या हातामध्ये सोपवून देतो. हे समर्पणाचं प्रतीक आहे प्रियानं. येशू मरण पावत आहे आणि तो त्याचा आत्मा परमेश्वराच्या हातामध्ये सोपवून देत आहे. त्याप्रमाणे आपण सर्वांनी विचार करूया की मी माझं समर्पण प्रभूला केलेलं आहे का? मी विश्वास ठेवत आहे, मी माझ्या जीवनामध्ये प्रभू येशूचा स्वीकार केलेला आहे, पण तो अजूनसुद्धा मी माझ्या इच्छेप्रमाणे मला वाटेल त्याप्रमाणे मी जीवन जगत आहे का? आपल्याला मोलानं विकत घेतलेलं आहे, येशूनं त्याचं रक्त सांडलेलं आहे, आपल्याला मोलानं विकत घेतलेलं आहे. आपण स्वतःचे मालक नाही आहोत प्रियानो. आपण जेव्हा परमेश्वरावरती विश्वास ठेवतो, आपण जेव्हा परमेश्वराचा स्वीकार करतो तेव्हा आपण स्वतःचे मालक होत नाहीत. परमेश्वर आपला मालक आहे आणि आपल्याला त्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगायचं आहे. म्हणून आपल्याला आपलं समर्पण करणं गरजेचं आहे. आपण सर्वांनी विचार करा की मी माझं जीवन परमेश्वराला समर्पण केलेलं आहे का? त्यासाठी आपण एक वचन वाचूया शेवटचं, रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय आणि 1 आणि 2 वचन. म्हणून बंधुजनो, मी देवाच्या करुणामुळे तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावीत. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे.
देवाची उत्तम, ग्रहणीय, परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. खूप सुंदर वचन आहे. यामध्ये सांगत आहे की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र आणि देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करा. या वचनामध्ये देवाचं वचन सांगत आहे की आपण आपलं जीवन देवाला समर्पित करायचं आहे, देवाला अर्पण करायचं आहे. प्रियानो, या युगाबरोबर, या जगाबरोबर आपल्याला समरूप व्हायचं नाही. हे जग ज्याप्रमाणे चालत आहे, या जगातील लोक ज्याप्रमाणे चालत आहेत, त्याप्रमाणे आपल्याला चालून चालणार नाही. कारण आपण वेगळे केलेले लोक आहोत, आपण पवित्र लोक आहोत, आपण सत्याच्या मार्गाने चाललेले लोक आहोत. म्हणून आपल्याला या जगामधून वेगळं केलेलं असताना आपल्याला या जगातील लोकांच्या प्रमाणे किंवा जगामध्ये ज्या रूढी परंपरा आहेत त्याप्रमाणे आपल्याला जीवन जगून चालणार नाही. म्हणून इथे सांगत आहे की या युगाबरोबर समरूप होऊ नका. तुम्ही, आपल्या सर्वांना समर्पणाची गरज आहे आणि जेव्हा आपण समर्पण करतो तेव्हा आपण या युगाबरोबर समरूप होता कामा नये. तर आपण नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. आपल्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे, आपल्यामध्ये नवीनीकरण होणं गरजेचं आहे, देवाचे गुण आपल्यामध्ये येणं गरजेचं आहे, देवासारखं आपल्याला बनायला पाहिजे प्रियानं. म्हणून समर्पण सुद्धा हे महत्त्वाचं आहे. येशू जेव्हा मरण पावण्याच्या अगोदर त्यानं आपला आत्मा परमेश्वराच्या हातामध्ये सोपवून दिला, त्याप्रमाणे आज आपण आपलं जीवन परमेश्वराच्या हातामध्ये सोपवून दिलेलं आहे का? परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे, परमेश्वराला वाटते त्याप्रमाणे आपण जीवन जगत आहोत का, याचं आपण परीक्षण करणं गरजेचं आहे. येशू आपल्या सर्वांच्याकडून समर्पणाची अपेक्षा करत आहे. आपलं जीवन आपण त्याच्या हातामध्ये जावं, त्याच्या इच्छेप्रमाणे, त्याला वाटते त्याप्रमाणे आपण जीवन जगावं. कारण आपल्याला विकत घेतलेलं आहे, आपल्याला मोलानं विकत घेतलेलं आहे, त्याच्या पवित्र रक्त त्यानं आपल्यासाठी सांडलेलं आहे. म्हणून आपण स्वतःचे मालक बनून चालणार नाही, आपल्याला स्वतःच्या इच्छेप्रमाणे जगून चालणार नाही, आपल्याला स्वतःला वाटते त्याप्रमाणे वागून चालणार नाही. प्रियानो, आपल्याला आपलं समर्पण करण्याची गरज आहे. आपण आपलं समर्पण केलेलं आहे का? प्रियानो, तुम्ही तुमचं समर्पण प्रभूच्या हातामध्ये करा आणि पहा, प्रभू तुमचा उपयोग करेल, प्रभू तुम्हाला आशीर्वादित करेल आणि देवाचा आत्मा तुम्हाला चालवेल. प्रियानो, म्हणून आज आपण येशूचे वधस्तंभावरील 7 उद्गार आपण पाहिलेले आहेत आणि मला आशा आहे की हे 7 उद्गार जे आपण याचा अभ्यास केला ते नक्कीच तुम्हाला आशीर्वादित झालेलं आहे. परमेश्वर या वचनाद्वारे तुम्हा सर्वांना आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. थँक्यू लॉर्ड, धन्यवाद देतो परमेश्वरा आजच्या दिवशी. परमेश्वरा, येशू ख्रिस्ताचे वधस्तंभावरील 7 उद्गार तो आम्हाला सांगितलेस आणि त्या उद्गाराचा बोध तू केला. त्या उद्गाराद्वारे परमेश्वरा तुझा जो उद्देश होता तो आम्हा सर्वांना सांगितला, त्याबद्दल मी तुला आभार मानतो. प्रभुदेवा, जे लोक हे वचन ऐकत आहेत त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. या वचनाप्रमाणे वागण्यासाठी, या वचनाप्रमाणे जो बोध घेतलेला आहे त्या बोधाप्रमाणे आम्ही जीवन जगण्यासाठी तुझी विशेष कृपा आम्हा प्रत्येकावरती असू दे. हे वचन जे ऐकणार आहे त्या ऐकणाऱ्यांसाठी प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. या वचनाद्वारे तू प्रत्येकाच्या अंतःकरणाशी बोल आणि प्रत्येक व्यक्तीद्वारे तुझं गौरव, तुझी महिमा करून घे. धन्यवाद देतो, तू आमच्यासाठी मरण पावला, आमच्या सर्वांचं पाप तू काढून टाकलं, तुझ्या रक्तानं तू आम्हाला धुवून शुद्ध आणि पवित्र केलं. धन्यवाद देतो परमेश्वरा. तू स्तुती करतो, प्रशंसा करतो. सर्व मान, महिमा, आदर, गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन. थँक्यू. गॉड ब्लेस यू ऑल.